माणगाव तालुका म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी. इथल्या प्रत्येक गावात काही ना काही इतिहास आहे. त्यातलंच एक गाव म्हणजे हरवंडी. हरवंडीच्या कुशीत लपलंय एक असं शिवमंदिर जे कित्येक वर्षांपासून वाऱ्याच्या झुळकीत आपली कहाणी सांगतंय. जिथं दगडांवर कोरलेली शिल्प आणि मंदिराभोवतीचा निसर्ग दोन्ही एकत्र येऊन निर्माण करतात एक अद्भुत अनुभव. इथल्या शांततेतही एक विशिष्ट शक्ती आहे. मी आलोय हरवंडी गावातील प्राचीन शिव मंदिर पाहायला. तर नमस्कार मंडळी, मी सायलिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी यात्रीगण. आणि आज आपण जाणार आहोत हरवंडी गावातील प्राचीन शिव मंदिर पाहायला. मी आता गावाच्या बाहेर आहे. आमच्या मागे माझ्या तुम्ही ऐकताल हे माझं गाव आहे धामणी. बघू शकता इकडे बोर्ड सुद्धा आहे. आणि हा जो रोड आहे तो आपल्या रायगड किल्ल्याकडे जाणार आहे, म्हणजे रायगड रोपवे आहे. आमच्या गावाच्या समोरच गाव आहे हरवंडी. आता आपण हरवंडी गावात जाऊया आणि तिथलं शिव मंदिर बघून येऊया, चला. तर मित्रांनो, हे माझं गाव धामणी आणि हे हरवंडी. आणि हा जो रोड आहे तो पाचाड रोड आहे, म्हणजे रायगड रोपवेकडे जाणारा मार्ग. आणि इथे हरवंडी गावाच्या आधी एक साईबाबाचं मंदिर आणि रुद्राश्रम आहे. ते तुम्हाला पुढे मी व्हिडिओ मध्ये दाखवेलच. आमच्या गावापासून हरवंडी हे गाव जवळपास 1 किलोमीटरवर आहे. चालत एक 15-20 मिनिटात पोहोचतो. गाडीने तर 2-3 मिनिटे ही पुरेशी आहेत. तर मित्रांनो, 5-10 मिनिटं चालल्यानंतर हा एक पूल लागतो आमच्या हरवंडी आणि धामणी गावाच्या मधोमध. आणि माझ्या मागे जी बघताय ना, ती आमची नदी आहे, जी की गावातून वरून अशी धावत येते. आणि हा पूल आहे. हा पूल क्रॉस करून आपण पुढे गेलो की पुढचं गाव आहे हरवंडी. आपण आता हा पूल क्रॉस करून हरवंडीला जाऊया, चला. नदीचा प्रवाह कमी आणि शांत आहे. रस्त्याच्या बाजूनेच मस्त वेगवेगळी फुले पाहायला मिळाली. तर मित्रांनो, पुलावरून जर आपण थोडं पुढे आल्यानंतर माझ्या मागे बघता इथं शांतीनिवास रुद्राश्रम आणि साईबाबाचं मंदिर देखील आहे. जर झालंच मला तर याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवेल. आतमधलं मंदिर सुद्धा खूप छान आहे. आणि आश्रम सुद्धा आहे, रुद्राश्रम, संपूर्ण दाखवायचा प्रयत्न करील. बघू शकता माझ्या मागे इकडे साईबाबाचं मंदिर आहे आणि पुढे आतमध्ये रुद्राश्रम आहे. हरवंडी गावाच्या आधीच आहे. आता आपण थोडंच राहिल्यानंतर हरवंडी गावात पोहोचू. तर नक्कीच जर मला टाइम भेटला तर नक्की या मंदिराचा आणि आश्रमाचा व्हिडिओ करायचा प्रयत्न करेल मी. आणि तुम्हाला तेही पाहायला भेटेल, म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आतमधली मंदिर सुद्धा खूप छान आहे साईबाबाचं, आणि रुद्राश्रम देखील आहे. आणि आतला परिसर सुद्धा खूप सुंदर आहे पाहण्यासारखा. टाइम भेटला तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येईल लवकरच. तर मित्रांनो, फायनली आपण आता हरवंडी गावात एंट्री करणार आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे हरवंडी गावात इथनं सुरू होणार आहे. मंदिराच्या पासून जवळ 1 ते 2 मिनिटावर हरवंडी गाव आहे. आपण आता एंट्री करून आतमध्ये जाऊया, चला. गावात पोचलो. गावामध्ये आता पहिल्यासारखा गाजावाजा दिसत नाही. पूर्वी मुलं रस्त्यांवर हसत खेळत असायची, रोज गजबज असायची. आता सगळं शांत झालंय. पण इथल्या वाऱ्याच्या झुळकीत आणि इथल्या घरांमध्ये बऱ्याच आठवणी दडल्यात. तर फायनली मित्रांनो, आपण हरवंडी गावात पोहोचलोय. माझ्या मागे बघू शकता हे हरवंडी गाव आहे. आणि आता रायगडकडे जाणारा रोड आहे, त्याच्याच थोडं पुढे जाऊन राईट साईडला आपल्याला शिवमंदिराकडे जायला रस्ता आहे. आपण तिकडे जाऊया. माझ्या मागे बघू शकता इकडे हरवंडी. चला, तुम्हाला दाखवतो रोड. माणसांची शेत कापणीची कामे चालू होती.
तर मित्रांनो बघू शकता माझ्या मागे हरवंडी गाव आहे आणि हा जो रोड आहे तो रायगड रोपवेकडे जाणार रोड आणि इकडे आपल्याला उजव्या बाजूला एक कच्चा रोड आहे त्या मार्गे आपल्याला शिव मंदिराकडे जायचं या। तर बघितलं मित्रांनो हरवंडी गाव जर संपतो म्हणजे रायगड रोपवेकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाकडून एक उजव्या बाजूला कच्चा रोड आहे। रोड चांगला आहे गाडी सुद्धा येईल। तर त्या रोडने आता पुढे आपण जाऊया मंदिराकडे तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो त्या रोडने आपण थोडं पुढे आल्यावर इकडे डाव्या बाजूला एक मोठं आंब्याचं झाड आहे। तुम्ही माझ्या मागे जर बघाल तर ती सागाची झाडं आहेत ना त्याच्या समोरील हे आंब्याचं झाड आहे आणि ह्या आंब्याच्या झाडाच्या बरोबर समोर उजव्या साईडला इकडे तुम्हाला दिसतंय आता गवत खूप जास्त आहे तिकडे आतमध्ये बघा एक पिंपलाचं झाड दिसतंय तिकडे मंदिर आपण जाऊया बघूया चला। तर मित्रांनो बघू शकता आता पाऊस पडल्यामुळे इकडे खूप रान माजलंय खूप गवत सुद्धा आहे। माझ्या मागे बघू शकता पिंपलाचं भलं मोठं झाड आहे इकडे नंदी सुद्धा आहे काही विरगल आहेत माझ्या उजव्या बाजूला सुद्धा भली मोठी विरगल आहे। आपण सर्व जवळून बघूया मी तुम्हाला दाखवतो या। इतकं गवत होतं की इथल्या वास्तू दिसेनाशा झाल्या होत्या। त्यांच्या आजूबाजूचं गवत साफ करून घेतलं। तर मित्रांनो बघू शकता माझ्या मागे इकडे नंदी आहे आणि त्याच्या समोर शिवपिंड आहे। आता नंदीच्या बाजूचा गवत जरा साफ केलंय त्यामुळे व्यवस्थित दिसतंय भग्नावस्थेतील आहे पण खूप सुंदर आहे। मी तुम्हाला जवळून दाखवतो। तर बघू शकता मित्रांनो इकडे नंदी आहे त्याच्या पाठीमागे ही भली मोठी विरगल आहे आणि इकडे शिवपिंड आहे। तिकडे दादा आपला गवत साफ करतोय आपण तिकडे दाखवतो परंतु पहिला आपण मग विरगल बघूया चला। बघू शकता ही भली मोठी अशी विरगल आहे आणि चतुर्भुज विरगल आहे। चतुर्भुज विरगल म्हणजे की त्याच्या चारी बाजूनी नक्षीकाम केलंय म्हणजे चित्रण केलंय चारी बाजूनी बघू शकता। बघू शकता मित्रांनो ही भली मोठी विरगल आणि खाली त्याच्या दोन इकडे चरण आहेत चरण शिल्प आहे इकडे आणि इकडे सुद्धा एक विरगल आहे ती गवतामध्ये दिसली नव्हती परंतु आता गवत साफ केल्या बघू शकता कोरलेले चरण आणि इकडे एक सुद्धा विरगल आहे। तर चला मित्रांनो तुम्हाला मी शिवपिंड दाखवतो। दादांनी आपल्या गवत साफ केलेलं आहे तिथलं शिवपिंड बघूया आणि त्याच्या समोर काही 2-3 मूर्त्या सुद्धा दिसतात।
तर मित्रांनो बघू शकता शिवमंदिरात इकडे एका बाजूला शेषनागाचं शिल्प आहे इकडे आणि त्या बाजूला गणपतीचं शिल्प आहे आणि आतमध्ये शिवपिंड आहे आणि आतमध्ये अजून 2 मूर्त्या आहेत. मस्त छोटेखानी आहे पण खूप सुंदर आहे. गाभाऱ्याच्या बाहेर गणपती आणि शेषनाग शिला आहे आणि गाभाऱ्यामध्ये शिवलिंग, विष्णू मूर्ती आणि एक देवीचे शिल्प पाहायला मिळतं. या पूर्वाभिमुख असलेल्या मंदिराच्या डाव्या बाजूला हरवंडी गावाचं ग्रामदैवताचं मंदिर आहे. तर मित्रांनो हे हरवंडीचं कालभैरीचं मंदिर आहे. लॉक आहे, आतमध्ये जाता येणार नाही. मंदिराकडे येणारी वाट करू जंगलातून म्हणजे खूप गवत होतं, यायला खूप प्रॉब्लेम झाला. परंतु पत्राचे वगैरे शेड वगैरे दिसले बाहेरून, त्यासाठी इथं अशी आपण स्थित पोहोचलो. आतमध्ये मूर्त्या सुद्धा आहेत. तर मित्रांनो बघू शकता माझ्या मागे कालभैरीचं मंदिर आणि त्याच्याच बरोबर समोर मारुतीरायाची प्रचंड अशी 5 फूट असं मारुतीरायाची मूर्ती आहे, जी की खूप सुरेख आहे. तर मित्रांनो बघितलं तुम्ही हे हरवंडी गावातलं खालचं जे पहिलं दाखवलं ते प्राचीन शिव मंदिर आणि त्याच्या वरच्या बाजूला आहे हे कालभैरीचं मंदिर आणि त्याच्या समोरील मारुतीरायाची मूर्ती भली मोठी 5 फुटाची आहे जवळपास. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण माणगाव तालुक्यातील अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहे आणि तुम्हाला या व्हिडिओ आवडतील अशी आशा सुद्धा आहे. भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.